सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठेवर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी एरळा, ऑप्शन सी इंद्रायणी, ऑप्शन डी गोदावरी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर नांदेड शहर गोदावरी नदीच्या काठेवर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, रंकाळ तलावा कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सांगली, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी रत्नागिरी। हे उत्तर रंकाळ तलावा कोल्हापुरात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 12 जून, ऑप्शन बी 15 जून, ऑप्शन सी 28 जून, ऑप्शन डी 26 जून। याचं उत्तर सामाजिक न्याय दिन 26 जूनला दिवशी साजरा करतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 4 आहे, मराठी राज्याभिषेक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 12 मार्च, ऑप्शन बी 15 जानेवारी, ऑप्शन सी 27 फेब्रुवारी, ऑप्शन डी 19 मार्च। याचं उत्तर मराठी राज्याभिषेक दिन 27 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जायकवाडी, ऑप्शन बी कोयना, ऑप्शन सी अलमट्टी, ऑप्शन डी चांदोली। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। उत्तर गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी सांगली। उत्तर महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा नागपूर आहे। जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी रत्नागिरी, ऑप्शन डी सांगोला। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा साताऱ्यात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए एरळा, ऑप्शन बी गंगा, ऑप्शन सी यमुना, ऑप्शन डी कोयना। याचं उत्तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदीला म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी दिल्ली। याचं उत्तर 7 बेटांचे शहर मुंबई शहराला म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, भारतात सर्वात मोठे चिडियाघर कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी कोलकाता। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर भारतातील सर्वात मोठे चिडियाघर कोलकातात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, पपईचे पाने खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ताप, ऑप्शन बी फिट, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी आतड्याचे रोग। याचं उत्तर पपईचे पाने खाल्ल्याने आतड्याचे रोग बरे होतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, आंबेडकर जयंती कधी साजरी केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 14 एप्रिल, ऑप्शन बी
19 एप्रिल, ऑप्शन सी 12 जून, ऑप्शन डी 18 जानेवारी। हे उत्तर आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते, जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, कोणत्या पक्षाचे अंडे सर्वात लहान असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी शामरुख, ऑप्शन डी हमिंग बर्ड। हे जो उत्तर हमिंग बर्ड पक्षाचे अंडे सर्वात लहान असते, जो उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 14 आहे, कोणत्या रसाने चेहऱ्यावर चमक येते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गाजर, ऑप्शन बी बीट, ऑप्शन सी पेरू, ऑप्शन डी काकडी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर गाजर रसाने चेहऱ्यावर चमक येते, जो उत्तर आहे ऑप्शन ए। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी पाऊस पडतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी मेघालय, ऑप्शन डी राजस्थान। हे जो उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।